गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण बेसिक अनालिटिकल टेक्निक्स आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं. बेसिक अनालिटिकल टेक्निक्स. ओके, आता या बेसिक अनालिटिकल टेक्निक्समध्ये आपण अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये काय करतो, सेपरेशन, प्युरिफिकेशन, आयडेंटिफिकेशन, ओके, ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ द substances carry out करतो. ओके, that is analytical chemistry. So basic techniques or basic analytical techniques. So let's see what is the basic analytical technique. पहिलं आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड. आता सॉलिड प्युरिफाय करायचं. सॉलिड सबस्टन्स मध्ये काय दोन टाईपच्या इम्प्युरिटीज आहे. एक आहे सोल्युबल इम्प्युरिटी आणि दुसरी आहे इनसोल्युबल इम्प्युरिटीज. ओके, सो हिअर सेकंड टाइप ऑफ इम्प्युरिटी कॅन बी सेपरेटेड इझिली by using the technique filtration. So here the solubility a solvent to dissolve in the main compound when the impurities remain undissolved. Impurity ज्यावेळेस dissolve होत नाही and can be separated by a simple process called filtration. फनेल यूज केला आपण, त्याच्यामध्ये फिल्टर पेपर आपण यूज केला आणि आपण पोअर केलं सोल्युशन, तर आपल्याला वरती मिळतो रेसिड्यू, खाली मिळतो फिल्ट्रेट. दिस टेक्निक इज कॉल्ड एज फिल्ट्रेशन. ओके, सो फिल्ट्रेशन अंडर सक्शन आपण बुकनर फनेल यूज करू शकतो. ते आपण लास्ट चॅप्टरमध्ये बकनर फनेलचं यूज पण आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं. अंडर प्रेशर आपण तो फिल्टर करू शकतो. देन क्रिस्टलायझेशन टेक्निक. सो लेट्स सी व्हॉट इज द क्रिस्टलायझेशन टेक्निक. आता क्रिस्टलायझेशन टेक्निकमध्ये काय करतो आपण, crude solid is made of mainly one substance and has some purity. It is purified by the process of crystallization. आता crystallization मध्ये काय करतो आपण, सबस्टन्स काय करतो, प्युरिफाय करतो. सबस्टन्स प्युरिफाईड बाय द क्रूड सॉलिड. क्रूड म्हणजे काय, इम्प्युअर सॉलिड. इम्प्युअर सॉलिड पासून आपण सबस्टन्स काय करतो, प्युअर करतो. दॅट इज कॉल्ड एज अ क्रिस्टलायझेशन टेक्निक. दॅट इज कॉल्ड एज अ क्रिस्टलायझेशन टेक्निक. ओके, आता त्याच्यामध्ये पहिला आहे प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता त्याला काय करायचं, पहिल्यांदा टेक्निक्स यूज करताना 4 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, क्रिस्टलायझेशन जर करायचं आपल्याला एखाद्या सबस्टन्सचं तर काय करायचं, क्रिस्टलायझेशन म्हणजे क्रिस्टल फॉर्म करायचं. क्रिस्टलायझेशन म्हणजे क्रिस्टल फॉर्म करायचे इम्प्युअर सॉलिडपासून. ओके, प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सोल्यूट कसं आहे, जास्त अमाऊंटमध्ये आहे, स्ट्रॉंग सोल्यूट आहे, त्याच्यात फर्दर ॲडिशन केलं तर सोल्युशन तयार होणार नाही. दॅट इज कॉल्ड एज सॅच्युरेटेड सोल्युशन. विच कॅनॉट डिझॉल्व ॲडिशनल क्वांटिटी ऑफ सोल्यूट. ज्याच्यामध्ये ॲडिशनल क्वांटिटी ऑफ सोल्यूट डिझॉल्व होत नाही त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. पहिल्यांदा सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर करायचं. त्यानंतर सेकंड आहे हॉट फिल्ट्रेशन. ते जे सोल्युशन तयार केलं आहे ते क्विकली फिल्टर करायचं. देन कुलिंग ऑफ द फिल्ट्रेट. खाली जे तयार मिळाले आपल्याला फिल्ट्रेट, वरती आहे तो रेसिड्यू मिळेल आपल्याला, खाली आहे तो फिल्ट्रेट मिळेल. त्या फिल्ट्रेटला काय करायचं, कूल करायचं. कूल केल्यानंतर आपल्याला काय क्रिस्टल सेपरेट होईल आणि क्रिस्टल सेपरेट झालं की त्याचं काय करायचं, फिल्ट्रेशन करायचं. म्हणजे फिल्टर पेपर आणि फनेल यूज करून त्याला काय करायचं, फिल्टर करायचं. 4 टेक्निक्स आहेत. प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन, सेकंड आहे हॉट फिल्ट्रेशन, त्यानंतर कुलिंग ऑफ द फिल्ट्रेट आणि चौथा आहे फिल्ट्रेशन. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण चॉईस ऑफ द सॉल्व्हंट पाहिलं. तर क्रिस्टलायझेशनमध्ये सॉल्व्हंट यूज करतं किंवा सॉल्व्हंट जे वापरतो आपण ते चूज कसं करायचं, त्याची चॉईस कसं करायचं की हे सॉल्व्हंट काय यूज करायचं. पहिलं, द कंपाऊंड टू बी क्रिस्टलाइज शुड हॅव बी द लिस्ट ऑर स्पॅरिंगली सोल्युबल इन द सॉल्व्हंट. सॉल्व्हंटमध्ये तो कम्प्लिटली डिझॉल्व नाही झाला पाहिजे. तो कम्प्लीट डिझॉल्व झाला तर आपल्याला सेपरेट आउट करणं डिफिकल्ट होईल. सेकंड, सॉल्व्हंट शुड नॉट रिॲक्ट केमिकली विथ द कंपाऊंड्स टू बी प्युरिफाईड. जे कंपाऊंड आपल्याला प्युरिफाईड करतात त्याच्याबरोबर सॉल्व्हंट केमिकल रिॲक्शन नाही झाली पाहिजे. आणि थर्ड आहे, सॉल्व्हंट शुड बी व्होलाटाईल सो दॅट इट कॅन रिमूव्ह इझिली. व्होलाटाईल म्हणजे काय, तो इझिली सेपरेट आउट आपल्याला करता आला पाहिजे. तो इझिली आपल्याला सेपरेट आउट करता आला पाहिजे, अदरवाईज मग क्रिस्टलायझेशन आपलं होणार नाही. ओके, तो कोणते कोणते सॉल्व्हंट यूज करतो आपण, एकतर वॉटर यूज करू शकतो सॉल्व्हंट. इथाइल अल्कोहोल आहे, मिथाइल अल्कोहोल आहे, ॲसिटोन आहे, इथर आहे. ओके, सो दीज आर द सॉल्व्हंट्स दॅट कॅन बी यूज. पुढे एक ॲक्टिव्हिटी दिली पाहू आपल्याला, ती ॲक्टिव्हिटी स्टडी करायची आपल्याला. पाहू आता ॲक्टिव्हिटी पाहू आपण. सो लेट्स सी द ॲक्टिव्हिटी. पाहू आता याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला. Activity: the crystallization of common salt from the impure sample.
क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम द इम्प्युअर सॅम्पल. ओके, आता पहा, आता काय करायचं, इम्प्युअर सॉल्वंट दिलं आपल्याला, इम्प्युअर सॅम्पल दिलं आहे, सॅम्पल आपलं प्युअर नाही, तर त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, इथे आहे पहा, क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल, क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम इम्प्युअर सॉल्वंट. आता पहा, कॉमन सॉल्ट म्हणजे कोणतं, आपण जे यूज करतो, आपण घरी जे सॉल्ट यूज करतो, सोडियम क्लोराईड. ओके, आणि कसं इम्प्युअर फॉर्ममध्ये आहे, त्याचं आपल्याला प्युरिफाय करायचं आहे, त्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे, फक्त ॲक्टिव्हिटी स्टडी करायची आपल्याला. ॲपरेटस लागणार आहे, बीकर लागणार आहे, ग्लास रॉड, फनेल, फिल्टर पेपर, स्टँड, इव्हॅपोरेटिंग डिश. मटेरियल इम्प्युअर मार्केट सॉल्ट और मिक्सचर ऑफ द सॉल्ट अँड फाईन सँड, म्हणजे छोटीशी वाळू आहे, ती वाळू आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे आपल्या एक्सपेरिमेंटसाठी. प्रोसिजर पहा, अरेंज द ॲपरेटस इन द फिगरमध्ये ॲपरेटस शो केलेत पहा. ओके, इथे दिसतंय, हा फनेल आहे, इथे फनेल आहे, त्याच्यानंतर फिल्ट्रेट खाली आला आहे, फिल्टर पेपर, हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन अँड क्रिस्टल ऑफ द सोल्युबल सॉलिड. ओके, सो असं आपल्याला ते अरेंज करायचं आहे. टेक सम वॉटर इन द बीकरमध्ये काय केलं, वॉटर टाकले आपण, खाली दिसते पहा. त्याच्यानंतर ॲड सॉल्ट टू द बीकर अँड स्टर इट विथ द ग्लास रॉडने काय करायचं, स्टर करायचं. इथे दिसते तुम्हाला, इथे दिसते पहा, बीकरमध्ये काय केलं आपण, वॉटर टाकलं, वॉटरमध्ये काय केलं, सॉल्ट टाकले आणि स्टर केलं त्याला. ॲड मोर सॉल्ट अँड स्टर इट टिल नो मोर सॉल्ट डिझॉल्व, अजून त्याच्यामध्ये सॉल्ट टाकायचं जोपर्यंत ॲडिशनल सॉल्ट डिझॉल्व होणार नाही. ओके, फिल्टर द हॉट सोल्युशन, हीट करायचं या सोल्युशनला. या सोल्युशनला काय केलं आपण, हीट केले. याच्यामध्ये काय केलं आपण, वॉटर घेतलं या बीकरमध्ये, त्याच्यामध्ये सॉल्ट टाकलं. किती सॉल्ट टाकायचा, तर पहिल्यांदा टाकला आपण 1 टीस्पून टाकला, नंतर 2 टाकला, 3 टाकला, नंतर टाकला तर तो डिझॉल्व होत नाही इथपर्यंत ॲड करायचं आणि नंतर त्याला हीट करायचं. हीट केल्यानंतर ते सोल्युशन काय करायचं, हॉट सोल्युशन काय करायचं, फिल्टर करायचं याच्यामधून, इथून पोर करायचं याच्यामध्ये फनेलमध्ये आपण फिल्टर पेपर टाकला आहे, फिल्टर पेपरवरती हे हॉट सोल्युशन हे पोर करायचं याच्यामध्ये. ठीक आहे, खाली आपल्याला फिल्ट्रेट मिळेल, वरती आपल्याला रेसिड्यू मिळेल. ओके, आणि हा जो आला आहे ना रेसिड्यू, याला काय करायचं, कलेक्ट द फिल्ट्रेट इन द इव्हॅपोरेटिंग डिश. याला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये, हा जो आहे ना, याला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घ्यायचा, ही इव्हॅपोरेटिंग डिश आहे. ओके, अँड त्याला कूल करायला लावायचं. क्रिस्टल ऑफ प्युअर सॉल्ट विल सेपरेट लिव्हिंग द सोल्युबल इम्प्युरिटीज. आता याच्यामध्ये काय होईल, आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये ठेवलं तर इव्हॅपोरेट कूल केलं तर आपल्याला ते त्याच्यापासून मिळेल. ओके, पुढचा पॉईंट आहे आपला फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. ओके, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. आता क्रिस्टलायझेशन नंतर पुढचा पॉईंट आहे आपला फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. 2 or more substances in a mixture can be separated. 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस मिक्सचरमधले काय करू, सेपरेटेड बाय अ फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन प्रोसेस. फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन इज द प्रोसेस वेअर 2 or more soluble substance having widely different solubilities in the same solvent. म्हणजे एका सॉल्व्हंटमध्ये ते काय करतील, 2 सबस्टन्सपैकी एक सबस्टन्स त्यांची सोल्युबिलिटी कमी असेल. ओके, आणि एकाची थोडी जास्त असेल आणि ते आपण सेपरेट करू शकतो बाय क्रिस्टलायझेशन. दॅट इज अ फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. फॉर एक्झाम्पल, मिक्सचर ऑफ 2 सॉलिड्स ए अँड बी. काय केलं आपण, एक्झाम्पल, ए आणि बी सॉलिड घेतलं आहे आणि त्याला काय केलं आहे, सुटेबल हॉट सॉल्व्हंटमध्ये काय केलं आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर केलं. दोन्ही एका सॉल्व्हंटमध्ये टाकलं आपण आणि सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केलं. सॅच्युरेटेड सोल्युशन इज फिल्टर्ड टू रिमूव्ह डस्ट पार्टिकल्स अँड देन अलाउ टू कूल. पहिल्यांदा काय केलं आपण, फिल्टर केलं आणि मग त्याला कूल करायला ठेवलं. ॲज द सोल्युशन कूल्स द सोल्यूट विच लेस सोल्युबल, म्हणजे 2पैकी ए आणि बी पैकी जो लेस सोल्युबल आहे तो पहिल्यांदा क्रिस्टल आउट होईल. क्रिस्टल आउट होईल म्हणजे काय, त्याचे क्रिस्टल फॉर्म होईल. त्याचे क्रिस्टल फॉर्म झालं की पहिल्यांदा काय करायचं, त्याला फिल्टर करून घ्यायचं आणि वॉश विथ द सॉल्व्हंट अँड ड्राय. त्याला सॉल्व्हंटने वॉश करायचं, त्याला ड्राय करायचं. आता जे मदर लिकर आहे, त्या मदर लिकर इज कॉन्सन्ट्रेटेड बाय इव्हॅपोरेटिंग द सॉल्व्हंट. सॉल्व्हंट काय करायचं, आता इव्हॅपोरेट करून टाकायचं. तर सेकंड सोल्यूट आपल्याला क्रिस्टल फॉर्ममध्ये मदर लिकरमधून मिळेल. सो दोन्ही आपल्याला सेपरेट. दिस इज कॉल्ड एज अ फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला डिस्टिलेशन.
सो लेट्स सी व्हॉट इज द डिस्टिलेशन टेक्निक. ओके, फिगर दिले पहा. डिस्टिलेशन हे इम्पॉर्टंट मेथड टू यूज टू सेपरेट व्होलाटाईल लिक्विड्स. आता व्होलाटाईल लिक्विड म्हणजे काय, ज्यांचे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे असतात, वीक असतात आणि जे इझिली इव्हॅपोरेट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पेट्रोल आहे, तर पेट्रोल एक्झाम्पल आपल्याला देता येईल व्होलाटाईल सबस्टन्सचं. पेट्रोल जर असंच आपण जर ओपन ठेवलं ओपन कंटेनरमध्ये, तर एक 5 मिनटामध्ये सर्व पेट्रोल काय होईल आपलं फिनिश होईल त्या ज्याच्यामध्ये ठेवलं आपण त्याच्यामध्ये. सपोज ओपन कंटेनरमध्ये ठेवलं तर ते 5 मिनटानंतर काय होईल, इव्हॅपोरेट होऊन जाईल. त्याचा इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असतो, त्याला म्हणायचं व्होलाटाईल लिक्विड्स. सो याच्यामध्ये 2 मेथड आहेत. पहिलं व्होलाटाईल लिक्विड फ्रॉम नॉन व्होलाटाईल इम्प्युरिटीज आणि लिक्विड हॅव्हिंग द सफिशियंट डिफरन्स इन द देअर बॉइलिंग पॉईंट. ही टेक्निक आहे पहा सिम्पल डिस्टिलेशनची. डायग्राम फिगर दिसते का पहा तुम्हाला. काय घेतलं आपण, थर्मोमीटर आहे वरती, इथे थर्मोमीटर आहे पहा. थर्मोमीटर हा राऊंड बॉटम फ्लास्क आहे. RB फ्लास्क म्हणजे काय, राऊंड बॉटम फ्लास्क. हा आहे स्टँड. ओके, हा क्लॅम्प आहे, इथे क्लॅम्प केलं त्याला. इकडे बेन ट्यूब आहे, ग्लासची बेन ट्यूब आहे. हा आहे कंडेन्सर, हा आहे कंडेन्सर. इथं वॉटरचं आउटलेट आहे, इथं वॉटरचं इनलेट आहे. इथनं वॉटर काय करतो आपण ह्या कंडेन्सरला पास करतो आहे, ते ह्याच्यात सर्क्युलेट होतं आणि इथून बाहेर येतं. इथं आपण रिसिव्हर आहे. ओके, क्लॅम्पला आपण रिसिव्हर टाकला आहे. इथे आपण त्याला हीट करतो आहे बाय युजिंग बर्नर. हा वायर गॉज आहे, ट्रायपॉड स्टँड आहे. ओके, ही असेंब्ली सिम्पल डिस्टिलेशनची आहे. ठीक आहे. आता एक्झॅक्टली सिम्पल डिस्टिलेशनमध्ये होतं काय पण, सिम्पल डिस्टिलेशन लिक्विड विच बॉइल्स विदाउट डिकम्पोजिशन ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर प्युरिफाईड बाय द प्रोसेस ऑफ सिम्पल डिस्टिलेशन. लिक्विड काय करायचं, डिकम्पोज करायचं नाही त्याच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. ओके, अदरवाईज काय होईल, ते डिकम्पोज होईल. इन दिस प्रोसेस लिक्विड इज फर्स्ट कन्वर्ट इन टू द व्हेपर. पहिल्यांदा लिक्विडला काय करायचं, व्हेपरमध्ये कन्वर्ट करायचं. अँड देन द व्हेपर इज कंडेन्स बॅक इन टू द लिक्विड बाय कूलिंग अँड द प्युअर लिक्विड कलेक्टेड ॲट द रिसिव्हर. ओके, ॲपरेटस याच्यामध्ये शो केलेत पहा. पहिल्यांदा तर काय करायचं, याच्यामध्ये 2 लिक्विड घ्यायचे ज्यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्स असेल, असे 2 लिक्विड घ्यायचे. आता सपोज ए आणि बी आपण 2 लिक्विड याच्यामध्ये घेतलं. एचं बॉइलिंग पॉईंट कमी आहे, बीचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे तो पहिल्यांदा बॉईल होईल, म्हणजे याला हीट करायला लागलो आपण थर्मोमीटरमध्ये. तर याचा एचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे, तर पहिल्यांदा त्याच्या वेपर्स जनरेट होतील. त्या वेपर्स इथून राऊंड बॉटम फ्लास्कमधनं ह्या साईड बेंड ट्यूबमधनं पास होतील आणि साईड बेंड ट्यूबमधनं पास झाल्यानंतर इथं कंडेन्सरमध्ये कलेक्ट होतील. आता इथं काय केलं, वॉटर सर्क्युलेट केलं आपण याच्या अराउंड. ओके, ह्या ट्यूबमधनं वेपर इकडे पास होतील. ज्यावेळेस वॉटर इथनं पास केलं त्यावेळेस हे टेम्परेचर इथं काय होईल, ते कूल होतील, वेपर्स कूल होतील आणि वेपर कूल झाले की त्याचं कंडेन्सेशन होईल. तर इथं आपल्याला ते कंडेन्स फॉर्ममध्ये आपल्याला इथं मिळतील. ओके, सो सिम्पल टेक्निक आहे सिम्पल डिस्टिलेशनची. एक ॲक्टिव्हिटी दिली पहा आपल्याला, ती ॲक्टिव्हिटी पाहू आपण. टू सेपरेट द कॉम्पोनंट्स ऑफ लिक्विड मिक्सचर कंटेनिंग ॲसिटोन. आता ॲसिटोन आणि वॉटर 2 मिक्सचर आपण घेतलेत. ॲसिटोनचं बॉइलिंग पॉईंट आहे 56 डिग्री सेल्सिअस, वॉटरचं बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. तर आता याच्यामध्ये म्हणजे आता इथं काय घेतलं आपण, एक ॲसिटोन घेतला आहे आणि वॉटर घेतलं आहे. आता सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचं, ॲसिटोनचा 56 डिग्री सेल्सिअस. इथं 56 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं थर्मोमीटरचं की याच्यातलं ॲसिटोन काय होईल, वेपर स्टेटमध्ये जाईल, बॉईल होईल आणि वेपर ह्या इथं साईड ट्यूबमधनं पास होतील, कंडेन्सरमधनं कूल होऊन इथं आपल्याला ॲसिटोन सेपरेट आउट मिळेल. आता 56 डिग्री सेल्सिअसला सर्व ॲसिटोन सेपरेट आउट होईल. 56 डिग्री सेल्सिअसच्या पुढं ज्यावेळेस टेम्परेचर जाईल त्यावेळेस काय होईल, याच्यामध्ये राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये फक्त वॉटर राहील. ओके, सो 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर झालं तर परत इथं वॉटर इकडं पास होईल आणि आपल्याला वॉटर सेपरेट आउट मिळेल. वॉटरच्या व्हेपर तयार होतील, व्हेपर कूल होतील इथं आणि इथं आपल्याला दुसऱ्या रिसिव्हरमध्ये वॉटर. सो दोन्ही आपण ॲसिटोन आणि वॉटर याच्यामधनं सेपरेट आउट करू शकतो. ठीक आहे. सो ही झाली सिम्पल डिस्टिलेशन. आता पुढचं आहे आपल्याला, पुढचा पॉईंट दिला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. पहा आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि सिम्पल डिस्टिलेशनमध्ये काय फरक आहे. सिम्पल डिस्टिलेशनमध्ये आपल्याला बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्स जास्त पाहिजेत. आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, द टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता व्हेपर प्रेशर म्हणजे काय, ज्यावेळेस सबस्टन्स लिक्विड सबस्टन्स आहे तो लिक्विड सबस्टन्स त्याच्या व्हेपर स्टेटमध्ये जाईल
तर व्हेपर आणि लिक्विडमध्ये काय इक्विलिब्रियम मेंटेन होतो आणि त्यावेळेस जो प्रेशर ॲक्टिंग असतो त्याला म्हणायचं व्हेपर प्रेशर. ओके, फॉर एक्झाम्पल वॉटर आहे, वॉटरचं इव्हॅपरेशन होतं. सो वॉटरचं इव्हॅपरेशन होताना वॉटर लिक्विड स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटचा व्हेपर स्टेटमध्ये जातो आणि लिक्विड स्टेटचा व्हेपर स्टेटमध्ये जाताना जो प्रेशर ॲक्टिंग आहे ऑन द सर्फेस ऑफ द लिक्विड दॅट इज कॉल्ड द व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड. ओके, तर याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स कमी आहे. सिम्पल डिस्टिलेशनमध्ये बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स कसा होता, लार्ज आहे, पण याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स कमी असेल तरीसुद्धा आपल्याला तो सेपरेट आउट करता येतो. त्यासाठी जी टेक्निक आहे दॅट इज कॉल्ड द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. सेम तेच टेक्निक आहे, फक्त इथं काय केलं आपण सिम्पल डिस्टिलेशनच्या ऐवजी हे फ्रॅक्शनेटिंग कॉलम आपण यूज केलेत. आता याच्यामध्ये दोन सबस्टन्स आहेत, त्याच्यामध्ये एकाचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे आणि दुसरा कमी आहे. आपल्याला ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे याच्यामध्ये ॲसिटोन आणि मिथाइल अल्कोहोल. ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट 329 केल्विन आहे आणि मिथाइल अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट 337.7 केल्विन आहे. म्हणजे कितीचा डिफरन्स आहे, एक 7 ते 8 डिग्री सेल्सिअस, 7 ते 8 डिग्री केल्विनचा, 7 ते 8 डिग्री केल्विनचा आहे. प्रिव्हियस केसमध्ये काय घेतलं होतं आपण 56 डिग्री सेल्सिअस ॲसिटोन घेतलं होतं आणि 100 डिग्री सेल्सिअस वॉटर. अराऊंड किती आलं होतं आपलं 56 4 आणि 44 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स होता. पण ह्याच्यामध्ये किती फक्त 1 डिग्री केल्विनचा डिफरन्स घेतला आहे. सो याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा आता ॲसिटोनचं बॉइलिंग पॉईंट कमी आहे, तर ॲसिटोन काय होईल पहिल्यांदा ह्या फ्रॅक्शनेटिंग कॉलममधनं पास होईल, कंडेन्सरमधनं कूल होईल आणि इतर रिसिव्हरमध्ये आपल्याला सेपरेट आउट होईल. त्याच्यानंतर काय राहील राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये, तर मिथाइल अल्कोहोल आहे, त्याचं बॉइलिंग पॉईंट 337 केल्विन आहे. ज्यावेळेस टेम्परेचर 337 केल्विन होईल त्यावेळेस राहिलेला मिथाइल अल्कोहोल इथनं पास होईल आणि इथं रिसिव्हरमध्ये आपल्याला तो कलेक्ट होईल. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन नंतर पुढचा पॉईंट आहे आपला दॅट इज डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. आता म्हणजे काय, इथं टेम्परेचर कमी करायचं नाही आपल्याला, प्रेशर रिड्यूस करायचा. आता ॲक्च्युली बॉइलिंग पॉईंट काय आहे, द टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. म्हणजे लिक्विडचं व्हेपर प्रेशर ॲटमॉस्फिरिक प्रेशरला मॅच झालं पाहिजे, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉईंट. सो डिस्टिलेशनमध्ये बॉइलिंग पॉईंट इज इम्पॉर्टंट आहे. बॉइलिंग पॉईंट डिफरन्स यूज करतो आपण आणि त्याला बॉईल करतो सबस्टन्सला, लिक्विडला, आणि त्याचं आपण सेपरेशन करतो. सो सेम थिंग इज आपण टेकन इन टू कन्सिडरेशन दॅट इज डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. म्हणजे काय करतो, लिक्विड हॅव्हिंग व्हेरी हाय बॉइलिंग पॉईंट ऑर दोज विच डिकम्पोज ऑन हिटिंग ऑर प्युरिफाईड बाय कॅरिंग आउट डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. ओके, ह्या मेथडमध्ये काय करतो, लिक्विड इज मेड टू बॉईल ॲट टेम्परेचर. लिक्विड काय करतो आपण बॉईल करायला लागतो बिलो इट्स प्रेशर, बिलो इट्स नॉर्मल प्रेशर. ओके, बट सपोज 100 डिग्री सेल्सिअस त्याचं बॉइलिंग पॉईंट, त्याच्या अगोदरच आपण काय करतो त्याला बॉईल करायला लागतो बाय रिड्यूस प्रेशर. इथं आपण टेम्परेचर कमी करत नाही, आपण इथं प्रेशर कमी करतो. सो हिअर प्रेशर कमी केला की तो त्याच्या नॉर्मल बॉइलिंग पॉईंटच्या अगोदरच बॉईल व्हायला सुरू होतं. दॅट इज कॉल्ड एज अ डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. म्हणजे इथं प्रेशर रिड्यूस करतो आपण. हे सोप इंडस्ट्रीमध्ये यूज करतात, ग्लिसरॉल सेपरेटेड फ्रॉम द सोप बाय युझिंग दिस टेक्निक. ओके, आणि पुढचं आहे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन, इथे आपल्याला सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन दिले. आता याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्स इज प्रेझेंट इन ॲक्वियस सोल्युशन. आता ऑर्गॅनिक सबस्टन्सला काय करायचं, वॉटरमध्ये ॲड करायचं. आता ह्याला ज्या वॉटरमध्ये ॲड केलं की याच्यामध्ये सेपरेटिंग फनेलमध्ये घेतलं आपण. ओके, सेपरेटिंग फनेल, दिस इज द सेपरेटिंग फनेल. याच्यामध्ये वरून आपण ॲड करतो, इथं कॉर्क आहे, इथं कॉर्क बंद केलं आपण. इथे पहा दोन लेअर दिसतं, एक येलो लेअर आणि एक ब्ल्यू लेअर. तर येलो लेअर आहे सॉल्व्हंट लेअर आणि ब्ल्यू लेअर आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ॲक्वियस लेअर. ओके, दोन्ही शेक केलं आपण. शेक केल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊ ऑइल अँड वॉटर. ह्याच्यामध्ये ऑइल आणि वॉटर जर घेतलं आपण तर ऑइल आणि वॉटर कसं आहे, पहिल्यांदा डिझॉल्व होतील आणि नंतर दोन लेअर सेपरेट होतं, एक ऑइलचा लेअर आणि एक वॉटरचा लेअर. आपण याच्यामधलं एक लेअर खालचा लेअर वॉटरचा असेल, वरचा लेअर ऑइलचा असेल. ज्याची डेन्सिटी कमी आहे तो अप्पर लेअर असेल, ज्याची डेन्सिटी जास्त तो लोअर लेअर असेल. ओके, सो हिअर वी कॅन सेपरेट आउट. सो दिस इज कॉल्ड एज अ solvent extraction technique. Okay, and if the solute is less soluble in organic phase then technique is called as a continuous extraction.
ओके. सो पुढचे जे पॉईंट आहे ते पुढचे जे पॉईंट आपले डिलीट केलेले आहेत सिलेबसमधनं. ओके. सो इथे हा चॅप्टर आपला फिनिश होतोय. पुढच्या लेक्चरला आपण पुढचं चॅप्टर स्टार्ट करूया. ठीक आहे. थँक्यू.